नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, आपल्याला बऱ्याच कमेंट्स येत असतात की पेसा क्षेत्रातील परीक्षा कधी होणार आहे. आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक या विविध पदांच्या परीक्षा ह्या पेसा क्षेत्रातील बाकी आहेत. उर्वरित क्षेत्रातील परीक्षा पार पडलेल्या आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना चिंता लागली की आमचं वेळापत्रक कधी जाहीर होते किंवा आमच्या परीक्षा कधी घेण्यात येतात. तर पहा मित्रांनो, पेसा क्षेत्राच्या संदर्भात वृत्तपत्रात 2 बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. एक एक आपण जाणून घेऊ. तर पहा, पेसा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करा. ते तुम्ही पाहू शकता. महसूल, वन विभाग आणि कृषी विभागाला जमले तर तुम्हाला का नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो की महसूल विभागाने सुद्धा परीक्षा घेतलेली होती, वन विभागाने सुद्धा परीक्षा घेतलेली होती आणि कृषी विभागाने सुद्धा परीक्षा घेतलेली होती. जे जिल्हे पेसाच्या अंतर्गत येतात किंवा ज्या जिल्हा परिषदेला पेसाच्या अंतर्गत येतात त्या क्षेत्राची सुद्धा परीक्षा या ठिकाणी 3ही विभागाने घेतलेली आहे. मग तुम्हाला का जमत नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय तो जिल्हा परिषदेला. तर पहा, ग्राम विकास विभागाला हा प्रश्न विचारला जात आहे की इतर विभाग परीक्षा घेऊ शकतात, तर मग तुम्ही का घेऊ शकत नाही. असा सवाल कोणी केलेला आहे तर लक्ष्मीकांत कलबुर्गे यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. नंतर पहा, इतर विभागातील पेसा अंतर्गत परीक्षा पार पडल्यानंतर त्वरित जिल्हा परिषदेअंतर्गत परीक्षा त्वरित घेऊन त्यांचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलबुर्गे यांनी केलेली आहे. नंतर पहा, सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्राबाबत कोणतेही आदेश दिलेले नसल्याने, म्हणजे याच्यावरून काय स्पष्ट होतं की पेसा क्षेत्र जर सोडलं तर इतर जिल्हा परिषदेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही आदेश नाहीये, पण पेसा क्षेत्राबाबत जिल्हा परिषदेचा आदेश सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. म्हणजे पहा, या ठिकाणी सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश कशाच्या बाबत दिलेला आहे तर पेसा क्षेत्राबाबत. बिगर पेसा क्षेत्राबाबत सुप्रीम कोर्टाचा कोणताही आदेश नाही. नंतर पहा, पेसा क्षेत्र असलेल्या 13 जिल्हा परिषदेतील बिगर पेसा क्षेत्रातील रिक्त पदांकरिता परीक्षा घेण्याबाबत तसेच बिगर पेसा क्षेत्रातील कोणत्याही संवर्गाच्या परीक्षेचा निकाल लावण्याबाबत निर्णय घेण्यास हरकत नसावी. म्हणजे यांनी मागणी काय केलेली आहे तर पेसा क्षेत्र असलेल्या 13 जिल्हा परिषदेतील बिगर पेसा क्षेत्रात रिक्त पदांकरिता परीक्षा घेण्याबाबत. म्हणजे पहा, 13 जे जिल्हा परिषद आहे त्यामध्येही अशी काही पद आहेत जे बिगर पेसा क्षेत्रामध्ये येतात आणि त्यांची परीक्षा घेण्याची मागणी इथे केलेली दिसते. नंतर पहा, आणि जे क्षेत्र आहे जे बिगर पेसामध्ये येते त्यांचे तर निकाल लावण्यात किंवा नियुक्ती देण्यात काहीच हरकत नसावी, लावण्याबाबत निर्णय घेण्यात हरकत नसावी, अशा प्रकारचे पत्र ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अपर सचिव अरुण शिंदे यांनी IBPSच्या असोसिएट हेड यांना पाठवण्यात आले आहे. आता तरी लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करून तात्काळ परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी ही डॉक्टर कलबुर्गे यांनी केलेली आपल्याला दिसते. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी काय विचारलंय की एक, ज्या जिल्हा परिषद पेसा अंतर्गत येत नाही त्यांच्या परीक्षा आणि त्यांचे निकाल, परीक्षा तर झालेल्याच आहे, त्यांच्या निकाल आणि नियुक्ती लावण्यास काही हरकत नसावी. दुसरं, जे जिल्हे किंवा ज्या जिल्हा परिषद पेसा क्षेत्रामध्ये येतात त्यापैकी असे काही पद आहेत जे पेसा क्षेत्रामध्ये येत नाहीत, त्यांची परीक्षा लवकर घेण्यात यावी अशी मागणी आपल्याला दिसते. दुसरी न्यूज आहे की पेसाच्या वादामुळे रखडलेल्या जिल्हा परिषद भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. राज्य शासनाकडून 5 संवर्गाच्या भरती प्रक्रियेला दिली मंजुरी, पण नेमकी कोणत्या संवर्गाला मंजुरी दिली ते सांगणे या ठिकाणी निश्चित नाहीये. इथं पहा, इथं त्यांनी लिहिलेलंच आहे की 129 उमेदवारांची भरती झाली असून आता पेसाच्या वादात अडकलेल्या आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, पशुधन पर्यवेक्षक, कंत्राटी ग्रामसेवक तसेच पर्यवेक्षिका या 5 संवर्गाच्या 450 पदांसाठी लवकरच परीक्षा होणार आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं दिसते. नंतर पहा, 5 संवर्गाच्या 450 जागांसाठी रखडलेल्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाला शासनाकडून हे पत्र गुरुवारी प्राप्त झाले आहे आणि पेसाची पदे वगळून पदे भरण्यास हरकत नसावी असे शासनाच्या पत्रात म्हटलेले आहे. म्हणजे पहा, या ठिकाणी त्यांनी काय केलं, पेसाची पदे वगळली. जी पदे पेसा क्षेत्राअंतर्गत येतात ती वगळण्यात आलेली आहे, म्हणून ते कन्फ्युजन नसावं. इथे पहा, पेसाची पदे वगळून पेसामध्ये येणारी पदे सोडून इतर पदे भरण्यास हरकत नसावी असे शासनाच्या पत्रात म्हटलेले आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी शासनाने परीक्षांची जबाबदारी ही IBPS कंपनीकडे दिली आहे. मात्र पेसा भागातील पदांचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात गेल्याने ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. जिल्हा परिषदेने विविध 9 केडरच्या पदांच्या झालेल्या परीक्षांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी लावली असून त्यातील 5 संवर्गाच्या नियुक्त्या आचारसंहितेपूर्वीच देण्यात आल्या आहेत. पुढील भरती प्रक्रिया तात्काळ व्हावी यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे. त्यानुसार शासनाकडून हे पत्र प्राप्त झालेले आहे. त्यांचं म्हणणं काय, पेसाची पदे वगळून इतर परीक्षा घेण्यास काही हरकत नाही किंवा निकाल लावण्यासही काही हरकत नाही. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. यानंतर आता आपल्याला कळेलच की पुढे काय ते वेळापत्रक येते किंवा तुमचा टाइम टेबल वगैरे काय जारी होतो ते आपल्याला कळेलच. तर पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सोबत.